नमस्कार मित्रो, आपण बघतोय भूसंपादनाची सिरीज। भूसंपादनाचे दोन कायदे। पहिला आहे 1894 जुना कायदा, दुसरा 2013 नवीन कायदा। 1/1/2014 पासून हा नवीन कायदा लागू झाला। या दोन पैकी कुठल्याही कायद्यान्वये तुमच्या जमिनीचं जर भूसंपादन झालं असेल तर तुम्हाला मोबदला देणे जरुरी आहे। आता मोबदला जे मिळतं अवॉर्ड मध्ये, त्या मोबदल्यावर जर तुम्हाला हरकत घ्यायची असेल, तो मोबदला मान्य नसेल, नुकसान भरपाई मान्य नसेल, तर आपण रेफरन्स कोर्टामध्ये जाऊन त्याला चॅलेंज करतो। चॅलेंज करताना आपण नुकसान भरपाई वाढवून मागतो किंवा दिलेली नुकसान भरपाई ही न्याय्य पद्धतीची नाही हे सांगताना कोर्टाकडे आपल्याला हे पण सांगावं लागतं की जे वाढीव नुकसान भरपाई मिळाली पाहिजे ती कॅल्क्युलेट करून कशी अधिकची निघते ते सांगावं लागतं। मग हे सांगण्यासाठी जे 3 मेथड सांगितले आहेत, ही व्हॅल्युएशन करण्याची 3 मेथड सांगितली आहेत, त्या 3 पैकी कुठली मेथड जास्त योग्य पद्धतीने तुमच्या जमिनीला लागू होते, कारण प्रत्येक जमिनीला वेगळी पद्धत लागू होते, तर तुमच्या जमिनीची कुठली मेथड आहे त्याप्रमाणे किती व्हॅल्युएशन हे सांगावं लागतं। मेथड कोणत्या आहेत? 3 मेथड। पहिली आहे त्या कालावधीतील आसपासच्या जमिनीचे जे खरेदी दस्त आहेत ते काढणे, त्याच्यातील व्हॅल्युएशन कोर्टाच्या पुढे मांडणे, म्हणजे खरेदी दस्ताचं कंपॅरिझन, ही पहिली मेथड। दुसरी मेथड जी आहे कॅपिटलायझेशन, म्हणजे त्या जमिनीत भविष्यातील पोटेन्शियल व्हॅल्युएशन, ही जी मेथड आहे ही कॅपिटलायझेशन। आणि तिसरी जी मेथड आहे ती जी मेथड आहे की क्रॉप किंवा यील्ड, म्हणजे त्या जमिनीत येणारं पीक जे आहे ते पीक किती महत्वाचं आहे, त्याचं कसं व्हॅल्युएशन होतं आणि त्याचं भविष्यातील पोटेन्शियल, ही तिसरी मेथड। म्हणजे सेल डीड कंपॅरिझन पहिली, कॅपिटलायझेशन आणि भविष्यातील पोटेन्शियल व्हॅल्युएशन दुसरी, आणि क्रॉप किंवा यील्ड म्हणजे पीक ही तिसरी। या 3 पैकी कुठल्या तरी एका मेथडनी तुम्ही व्हॅल्युएशन मांडायचं आणि कोर्टाने सांगायचं की माझ्या जमिनीला ही मेथड जास्त सुटेबल आहे आणि याप्रमाणे व्हॅल्युएशन इतकं वाढतं, त्यामुळे दिलेलं व्हॅल्युएशन किंवा दिलेलं मोबदला कमी असून मला वाढीव मिळावा असं तुम्ही कोर्टाला सांगू शकता आणि त्या पद्धतीने मग तुम्हाला वाढीव मोबदला मिळू शकतो। आता हे जे मी तुम्हाला जे मेथड सांगितलेत ते कायद्यात कुठे दिले आहेत? खाली एक जजमेंटचा नंबर दिला आहे, ते जजमेंट काढून वाचा। त्याच्यामध्ये या 3 मेथड बद्दल डिटेलमध्ये दिले आहे। त्यामुळे तुम्ही जर वाढीव मोबदला मागत असाल तर यापैकी कुठली मेथड अप्लिकेबल करून मागत आहात याचा सखोल अभ्यास पाहिजे आणि त्या पद्धतीने ते मांडता आलं पाहिजे। याचा सगळा अभ्यास आणि विचार करूनच तुम्ही वाढीव मोबदल्यासाठी रेफरन्स केसमध्ये जाऊ शकता। आता 2 सूचना: थेट फोन करायचा नाही, अजिबात करायचा नाही। खूप महत्त्वाचं काम असेल तर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर तुमचे केसचे डिटेल्स पाठवा आणि माहिती मिळवा। आणि दुसरं, वैयक्तिक सल्ला मोफत नाही, त्यासाठी फीज लागू आहे। बाय।